सांगलीत 7 लाखाचा गुटखा जप्त, 7,81,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त। बेडग ते मिरज या मार्गावर कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर पोलिसांनी कारवाई केली। सुगंधी तंबाखू, पान मसाला, गुटख्यासह 7,81,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जयेश महिपती भगत वय वर्ष 29 राहणार वडिया रायबाग कडेगाव आणि हेमंत श्रीकांत वरुडे वय वर्ष 32 यांना अटक केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सांगली जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता सुरू आहे। अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या सुगंधी तंबाखू गुटख्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले। एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक गस्तीवर होते। बेडग ते मिरज जाणाऱ्या मार्गावर हेमंत वरुडे, जयेश भगत समवेत मालवाहतूक वाहनामधून MH10 BR 2660 गुटखा नेत असल्याची माहिती अंमलदार हनुमंत लोहार यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी सापळा रचला। मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहन समोरून येताना दिसले। वाहन थांबवून त्याची तपासणी करण्यात आली। त्यात गुटखा, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल मिळाला। या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता कुडची येथील पाटील यांच्या गोदामातून आणल्याचे कबूल केले। सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, हनुमंत लोहार, रामसिद्ध खोत, अमोल एदाळे, संकेत मगदूम, बाबासाहेब माने यांनी ही कारवाई केली आहे। सांगली प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।